पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वाटेकर पोल्ट्री फार्मिंग या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी आपलाच प्रशांत वाघ। तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की नेहमीप्रमाणे शेळी पालन कुक्कुट पालन याविषयी आपल्याला माहिती देत असतो। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की जे आपल्याला छोटे पिल्ला असतात, एक 15 ते 20 दिवसाच्या खालचे, त्या पिल्लांचं विष्ठा बाहेर न पडल्यामुळे त्यांची टॉयलेटची जागा बंद होऊन पिल्लांची मर होते। तर मी आज त्यांच्यावरती काही तुम्हाला उपाययोजना सांगणार आहे। मित्रांनो, हे बघू शकता की आपल्याला एक 5 ते 6 दिवसाखालचं पिल्लू आहे। तर याला अन्न पचन न झाल्यामुळे याच्यावाली जी टॉयलेटची जागा आहे ती पूर्णपणे विष्ठेने पॅक होऊन व हे पिल्लू कसं आपलं ढिल्लं झालेलं आहे हे बघू शकता। तर इथं याचंवालं विष तयार होत आहे सध्या। आता ही विष्ठा बाहेर न पडल्यामुळे जी विष्ठामध्ये साचते त्या विष्ठेचं 1 ते 2 दिवसामध्ये विष तयार होत असते। हे बघू शकता याचं पोट कसं एकदम पिल्लू ढिल्लं झालेलं आहे। तर मित्रांनो, कुठलाही आजार वगैरे म्हटला तर सर्वात आधी आपल्याला त्या आजारावरलं कारण माहिती पाहिजे की बाबा रे, हा आजार नेमका कशामुळे होतो, का होतो। तर मित्रांनो, आपण आता याच्यावरलं कारण जाणून घेऊया। मित्रांनो, हा प्रॉब्लेम शक्यतो 20 ते 25 दिवसांच्या पिल्लांमध्ये होतो। मित्रांनो, आपण शेडवर पिल्ले आणतो आणि त्यांना खाद्य देतो। ते खाद्य असतं प्री स्टार्टर। मित्रांनो, प्री स्टार्टरमध्ये किलो कॅलरीज स्टार्टर आणि फिनिशरपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असते आणि हे खूप महत्त्वाचे खाद्य असते। त्यांना जास्त प्रमाणात हे खाद्य खाल्ल्याने त्या पिल्लांची पचनक्रिया बिघडते व त्यामुळे पिल्लांची पोटातील विष्ठा जाड होते व ती त्यांना बाहेर टाकता येत नाही व त्यामुळे त्यांची टॉयलेटची जागा पॅक होते। आणि हो मित्रांनो, टॉयलेटची जागा पॅक झाल्यामुळे ती विष्ठा बाहेर पडत नाही आणि त्या विष्ठेचं 1 ते 2 दिवसामध्ये विष तयार होतं, पोटामध्ये विष तयार होतं व विष तयार झाल्यामुळे ते पिल्लू जुरून 1 ते 2 दिवसामध्ये मरण पावतं। मित्रांनो, आता आपण या आजारावरील कारण जाणून घेतलं की हा आजार नेमका होतो कशामुळे। तर मित्रांनो, आता आपण या आजारावरील उपाय जाणून घेणार आहोत की हा आजार आपल्या शेडमध्ये झाल्यानंतर तो कंट्रोल कसा करायचा। तर मित्रांनो, हे बघू शकता की माझ्याकडे हे जे पिल्लू आहे एक 4 दिवसाखालचं। तर या पिल्लाचं जी टॉयलेटची जागा आहे ती पूर्णपणे पॅक झाली आहे। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे की याच्यावरती कसा उपाय करायचा व काय करायचं। तर मित्रांनो, काही जे फार्मर असतात ते फार्मर काय करतात की पिल्लांची टॉयलेटची जागा पॅक झाल्यानंतर त्याला जे पाण्याचं प्रेशर असतं ते प्रेशर देऊन त्याला साफ करण्याचा प्रयत्न करतात। पण मित्रांनो, तसं केल्यामुळं पिल्लांना ते प्रेशर सहन न झाल्यामुळं ते मरण पावतात। तर मित्रांनो, आपल्याला तसं न करता आता मी तुम्हाला लाईव्हमध्ये डेमो करून दाखवणार आहे। आपण जे डोक्यासाठी जे खोबरेल तेल यूज करतो, आता मी हे पॅराशूटचं तेल घेतलं आहे, तुम्ही कुठलं पण तेल घेऊ शकता। हे तेल यूज करायचं आहे, कारण की त्यामुळे काय होईल की ती जागेवरती आपण हे तेल टाकल्यानंतर एक जास्तीने टाकायचं, आपल्याला 1-2 थेंबच टाकायचं आहे। तर मित्रांनो, आपण हे जे आपलं खोबरेल तेल आहे खोबरेल तेल यूज करणार आहे, जेणेकरून त्याने काय होईल की आपण 1-2 थेंब टाकल्यानंतर ही जागा आपल्याला लवचिक होईल व हे जे पॅक झालेलं आहे ही घाण लवकरात लवकर निघून जाईल। तुम्ही आता बघू शकता, मी तुम्हाला लाईव्हमध्ये डेमो करून दाखवणार आहे। हे बघा, आपल्याला तर थोडं 2च थेंब टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं। हो मित्रांनो, माझ्याकडे ग्लोव्ह संपल्यामुळे मी घरातील पन्नीचा यूज केला आहे। तर तुम्हाला पन्नीचा यूज न करता ग्लोव्हचा यूज करायचा आहे। मित्रांनो, हे बघू शकता याचीवाली जी टॉयलेटची जागा आहे ती पूर्णपणे साफ झालेली आहे व्यवस्थितपणे व त्याला काही इजा न होता। हे बघू शकता, व आपलं पिल्लू फ्रेश झालं आहे डबल। मित्रांनो, हे बघू शकता की आता पिल्लाची टॉयलेटची जागा पॅक झालेली आहे, ती तर आपण साफच केली। पण मित्रांनो, काय होतं की
की त्यामुळे पिल्लाला ताप पण येतो. ताप आल्यानंतर पिल्लू पार गळून जातं. आता हे बघू शकता, हे पिल्लाला ताप आलेला आहे व ते पिल्लू पूर्णपणे गळून गेलेलं आहे. ते डोळे पण उघडत नाही. तर अशी अवस्था झाल्यानंतर याच्यावरती काय उपाय करायचा तो मी तुम्हाला आता लाईव्ह मध्ये करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, ही आहे लिक्झेन पावडर. मित्रांनो, ही आहे वेटरनरीची लिक्झेन पावडर. तर ही पावडर आपल्याला जे कमकुवतपणा व जे ताप येतो पिल्लांना त्यावरती काम करते. ही आपल्याला शेळी, मेंढी, गुरे व कोंबडी या सर्वांसाठी चालते. तर मित्रांनो, या पावडरमध्ये कंटेन आहे सेफालेक्झिन IP अनहायड्रॉलिक सेफालेक्झिन 75 ग्रॅम. तर मित्रांनो, ही जी आपली लेक्झिन पावडर आहे याच्यामध्ये सेफालेक्झिन कंटेन आहे. तर मित्रांनो, हा सेफालेक्झिन कंटेनचे डोसेस आपण जाणून घेऊया. मित्रांनो, ज्या प्राण्याची किंवा ज्या पक्ष्याची 1 किलो वजन असते, मतलब वेट त्याचं 1 किलो असते, तर त्या प्राण्याला 10 mg सेफालेक्झिन द्यावा लागते. असा याचा डोस आहे. तर मित्रांनो, आता जो आपल्याला जे पिल्लू अशक्त झाला आहे, ज्याला ताप आला आहे, आपण त्याला देणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही सेफालेक्झिन पावडर आपलं त्याचं छोटं पिल्लू असल्यामुळे 0.5 mg घेतलेलं आहे व आपल्या याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे इंजेक्शनने त्याला द्यायचं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं, नाहीतर खाली तळालाच पावडर राहून जाते. मित्रांनो, तर छोट्या पिल्लाला आपल्याला 1 मिलीपर्यंत सेफालेक्झिन पावडर द्यायचं आहे, जे लेक्झिन पावडर. हे बघू शकता. आता आपण या पिल्लाला लेक्झिन पावडर देऊया. तर मित्रांनो, छोटं पिल्लू असल्यामुळे आपल्याला इंजेक्शन डायरेक्ट याच्या चोचीमध्ये जास्त आतमध्ये दाबायचं नाही आहे, जेणेकरून पिल्लाला आतमध्ये इजा होईल व त्याला त्रास होईल. तर मित्रांनो, जे आपलं जे पिल्लू आहे छोटं असल्यामुळे याला आपल्याला चोचीच्या आतमध्ये इंजेक्शन घालायचं नाही, याला जास्त प्रेशर द्यायचं नाही. तर अल्लाहपणे जे आपलं सेफालेक्झिन पावडर आहे, आपलं इंजेक्शन अल्लाहपणे दाबून याला असं चोचीद्वारे आपल्याला द्यायचं आहे. थोडं 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 आपलं पिल्लू पीत आहे. बघू शकता पिल्लू कसं पीत आहे. ओके. तर मित्रांनो, आपल्या शेडमध्ये जास्त पिल्लांना जर कधी अशक्तपणा असेल व ताप असेल, जे पिल्लं आपले 3 ते 5 दिवसांचे पिल्लं आहे, तर त्या पिल्लांना आपण असं डायरेक्टली पाण्यामध्ये मिक्स करून, जे आपण त्याला पिण्यासाठी पाणी ठेवतो त्यामध्ये मिक्स करून पाणी देऊ शकतो. असं पाण्यामध्ये देत असताना तर आपल्याला एवढ्याच्या डिशमध्ये, समजा या अंदाजामध्ये, तर आपल्याला 35 ते 50 mg आसपास ही पावडर मिक्स करायची आहे. व्यवस्थितपणे ही पावडर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून द्यायची आहे. हा उपाय सर्वात सोपा आहे, जेणेकरून सर्व पिल्लं आपली पाणी पितील व त्या सर्वांना ते औषध लागू होईल. तुम्ही असं दोन्ही प्रकारे हा उपाय करू शकता. जास्त पिल्लांना असेल तर पाण्यामध्ये मिक्स करू, व एखादा पिल्लू असेल तर त्याला सिरिंजद्वारे आपण हे औषध देऊ शकतो. तर आता आपण हा आजार होण्याआधी काय उपाययोजना कराव्या ते आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, जास्तीचं काही नाही, हा एकदम घरगुती व सोपा उपाय आहे. तर आपल्याला या पिल्लांना गुळ द्यायचा आहे. आपला जो खाता गुळ आहे हा गुळ द्यायचा आहे, जेणेकरून गुळाने काय होतं, गुळामध्ये लवचिकपणा असल्यामुळे पिल्लांना अन्नपचन करण्यामध्ये सोपं जातं व ते सोपं गेल्यामुळे त्यांची विष्ठा आहे ते म्हणजे त्यांच्याला पोट व्यवस्थित साफ होतं, ती विष्ठा बाहेर पडली, त्यामुळे यांना हा आजार होत नाही. तर मित्रांनो, आपल्या समजा 1000च्या आसपास जर कोंबड्या असतील तर आपल्याला त्यांना 1 किलो गुळ द्यायचा आहे, जेणेकरून प्रत्येकी पिल्लाला 1 ग्रॅम असा गुळ येईल. मित्रांनो, आता सध्या माझ्याकडे एक 25 ते 40 पिल्लांची बॅच आहे, छोटी बॅच आहे. तर मी त्यांच्यासाठी 100
100 ते 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. हे गुळाला आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही असा व्यवस्थितपणे हा गूळ पाण्यामध्ये मिक्स करून विरघळून घ्यायचा आहे. मित्रांनो, याप्रमाणे जे गुळाचं आपण पाणी केलेलं आहे ते आपल्याला त्यांचे पाणी पिण्याचे भांडे आहेत त्यामध्ये सर्वांमध्ये असं थोडं थोडं टाकायचं आहे, जेणेकरून तो गूळ सर्वांना सारखा भेटेल, व्यवस्थित मिक्स होऊन भेटेल. त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पण नाही झालं पाहिजे, तर आपल्या पिल्लांना पचनामध्ये काही अडचण आली नाही पाहिजे. जास्तीमध्ये पण नाही टाकायचं, आपल्याला व्यवस्थित सर्व भांड्यांमध्ये मिक्स होईल असं टाकायचं. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे बघू शकता आपले पिल्लं आपण जे गुळाचं पाणी टाकलेलं आहे ते व्यवस्थितपणे पित आहे. तर मित्रांनो, हा झाला आपला आजार येण्याआधीचा उपाय. म्हणजे तुमच्याला ज्या पण छोट्या मोठ्या बॅच असतील, या सर्व बॅचला, सर्व पिल्लांना 1-2 ते 3 दिवसानंतर हे तुम्हाला करायचं आहे. व तुम्हाला एक पिल्लं तुमचेवाले 1 महिना, 1.25 महिन्याच्या आसपास होईपर्यंत तुम्हाला हे हप्त्यामध्ये 1 ते 2 वेळा करायचं आहे नियमितपणे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपल्याला मनापासून आभार. व मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, सर्वात पहिले चॅनल सबस्क्राईब करा.